आमचं पूर्ण लक्ष त्याच्यावर राहील आणि आमची कमिटी सर्व साठी जास्तीत जास्त उपयोग करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही आंदोलन काही करू, रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। जर एवढे दिवस झालेले आहेत, 15 दिवस झाले, 16वा दिवस चालू आहे, एवढा वेळ लागायला नाही पाहिजे। काही दुर्लक्षितपणामुळे हा वेळ लोटून चाललेला आहे, अजून 15 दिवस मागतात। आणि एकच उद्देश आहे की जे गलथान कारभार आहे एमएससीबीचा आणि ज्या बेजबाबदार पद्धतीने वागल्यामुळे हा जो इन्सिडेंट झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हे झालेले आहे त्यांच्यावर योग्य कारवाई केली गेली पाहिजे, यासाठी ही आंदोलन कमिटी स्थापन केलेली आहे। पोलिसांनी त्यांचा चुकीचा दबाव आणून किंवा इतर काही गोष्टी सांगून त्यांच्याकडून जर का जबाब घेतला असेल तर त्या जबाबाला काही अर्थ नाहीये। कोर्ट कायदेशीर पद्धतीने आपल्याला व्यवस्थित न्याय मिळत नसेल तर त्याला एवढ्या मनुष्यबळाचं संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे, तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरणार आहे। त्यामुळे न्याय आणि गावाची सगळी ताकद ह्याच्या दृष्टीने आपण न्याय 100% मिळवू याची मी खात्री करतो। स्नेहा मॅडम या चांगले सहकार्य करत आहेत। त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की जर आपल्याला न्याय नाहीच मिळाला तर मी पण या आंदोलनात सहभागी होईन असं। दुर्दैवाची बाब आहे, अशा पद्धतीने 16 दिवस झाले, जर 16 दिवसानंतर न्याय मिळत नसेल तर एमएससीबीचं 16वा घालावं लागेल, त्यासाठी ही आंदोलन समिति स्थापन झाली है। मैं इस समय उपस्थित हूँ सभागार में जहां पर आज बैठक हुई है जयेश घरत को न्याय दिलाने के लिए। वो बच्चा जो 28 वर्षीय था 30 मई 2025 को सुबह 9:30 बजे के आसपास पोल में काम करते वक्त कर्मचारी के रूप में चूंकि एमएससीबी विभाग में था वहां पर उसकी मृत्यु हो जाती है। इस पूरे मामले को गंभीरता से लेने के बाद 15 दिन बीत जाने के बाद भी अभी भी कोई एफआईआर नहीं हुआ, न परिवार को कोई संतोषजनक न्याय मिला है। इस संपूर्ण मामले को लेकर अब गांवकर एक हो गया है, अरनाला गांव का निवासी एक हो चुका है। उन्होंने एक कमेटी बनाई है आंदोलन समिति की जो आगे चल के इस पूरे मामले की रूपरेखा तैयार करेगी और प्रचंड आंदोलन की तैयारी करनी पड़ी या रास्ते पे उतरना पड़ा उसके लिए पूरी तैयार है। आइए आंदोलन समिति से बातचीत करते हैं और जानते हैं क्या कुछ कहेंगे। आजची जी गावात आंदोलन कमिटी स्थापन झाली आहे ती जयेशसाठी आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी केलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पूर्ण लक्ष त्याच्यावर राहील आणि आमची कमिटी सर्व चांगले मान्यवर आहेत, वकील साहेब आहेत, 2 ॲडव्होकेट आहेत, त्याच्यानंतर चांगले पदावर काम करणारे सर्व चांगले सुशिक्षित असे आम्ही घेतलेले आहेत। त्यामुळे ह्या कमिटीचा आम्हाला जयेशसाठी जास्तीत जास्त उपयोग करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही आंदोलन कमिटी काही करू, रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। जर एवढे दिवस झालेले आहेत, 15 दिवस झाले, 16वा दिवस चालू आहे, एवढा वेळ लागायला नाही पाहिजे। काही दुर्लक्षितपणामुळे हा वेळ लोटून चाललेला आहे, अजून 15 दिवस मागतात। याला आमच्या गाव कमिटी आजची जी कमिटी आंदोलन कमिटी याला मान्य करत नाही। आम्ही एवढा वेळ लागायला नाही पाहिजे, जेवढा लवकरात लवकर आम्हाला आमच्या पद्धतीने अधिकारी असतील त्यांना जाब विचारायचा आहे आणि त्यासाठी आम्ही स्वतः रस्त्यावर उतरण्याचा हे घेतलेला आहे। आजची जी आंदोलन समिती आहे त्या समितीने जयेश घरत याला न्याय मिळवून देण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत। हे सर्वपक्षीय कमिटी आहे आणि एकच उद्देश आहे की जे गलथान कारभार आहे एमएससीबीचा आणि ज्या बेजबाबदार पद्धतीने वागल्यामुळे हा जो इन्सिडेंट झालेला आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ज्यांच्यामुळे हे झालेले आहे त्यांच्यावर योग्य कारवाई केली गेली पाहिजे, यासाठी ही आंदोलन कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सगळे शेवटपर्यंत आम्ही लढा देणार आहेत, यासाठी सगळ्यांनी एकत्र आलेले आहेत। मैडम क्या कहेंगे, जिस तरीके से बताया जा रहा है कि उनके चाचा यानी कि जयेश के चाचा की तरफ से पुलिस स्टेशन में एक पत्र लिखा गया जिसमें उसने हस्ताक्षर किया है इस पूरे मामले पर, क्योंकि उसमें ऐसे शब्द कहा गया है कि मैं गुनाह किस पे दाखिल करना नहीं है, संशय नहीं है, इस तरह की बातें, उस पर भी और इस पूरे आंदोलन समिति पर क्या? नाही, पोलिसांनी त्यांचा चुकीचा दबाव आणून किंवा इतर काही गोष्टी सांगून त्यांच्याकडून जर का जबाब घेतला असेल तर त्या जबाबाला काही अर्थ नाहीये। कोर्टात तर न्यायालयात तर ते चालणार नाही। आणि आता ही आंदोलन समिती आपण गठन केलेली आहे त्या आंदोलन समितीचं सगळ्यात पहिलं कार्य असेल कायदेशीर पद्धतीने हा सगळा प्रकार सगळ्याचं अॅनलाइज करायचं आणि आमच्याकडे मनुष्यबळ पण आहे। जर का कायदेशीर पद्धतीने आपल्याला व्यवस्थित न्याय मिळत नसेल तर त्याला एवढ्या मनुष्यबळाचं संपूर्ण गावाचा पाठिंबा आहे, तर संपूर्ण गाव रस्त्यावर उतरणार आहे। त्यामुळे न्याय आणि गावाची सगळी ताकद ह्याच्या दृष्टीने आपण न्याय 100% मिळवू याची मी खात्री करतो। 15 दिन बीत चुके हैं, अब 8 दिन और कितने दिन क्या लगता है कि आगे और बढ़ेगा या आप समय ज्यादा नहीं देंगे और आंदोलन नाही, न्यायालयीन कार्यालय आपण जर का कायदेशीर गोष्टी बघत गेलं तर वेळ लागण्यासारखा आहे। कागदोपत्री कागदाला कागद लावत बसले तर वेळ लागण्यासारखा आहे, पण ही समिती त्याचसाठी गठन केलेली आहे, त्याचसाठी बनवलेली आहे की एवढ्या मनुष्यबळाचा जेव्हा पाठपुरावा करतात या गोष्टींचा तेव्हा बऱ्याचशा आपल्या
आपल्या जे वरिष्ठ असतील, पदस्थ असतील, त्या सगळ्यांना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा ते लक्ष देतीलच. त्यामुळे नाही वाटत का एवढा वेळ लागेल. आपण जेवढ्या कमीत कमी वेळेत खूप मोठा लागेल तर न्यायालयीन आहेच ना. आपण कायद्याच्या बाहेर फक्त काही करत नाही आहोत. कायदा आहे आणि कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे गोष्टी कायद्याच्या मर्यादेत राहून आपण 100% न्याय मिळवूच मिळवू. बड़ी बात है कि अब जयेश अकेला नहीं है, संपूर्ण गांवकर उनके साथ में खड़ा है. इस पूरे खुशी भी होती है. कई लोग अभी जय के साथ हजारों और लाखों लोग खड़े हो चुके हैं. तो इस पूरे मामले पर आगे क्या कुछ मी सर्वांचा धन्यवाद देईन की सर्वांनी आज वेळ काढून इथे आले. खूप लोक जमली होती आणि न्याय कमिटी जशी स्थापन केली तर जसं आणि मी विशेष उल्लेख करेन की आमदार मॅडम स्नेहा मॅडम या चांगले सहकार्य करत आहेत. जर त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की जर आपल्याला न्याय नाहीच मिळाला तर मी पण या आंदोलनात सहभागी होईन असं. तर मला सर्वांवरती विश्वास आहे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि आम्हाला नक्की न्याय मिळेल. कसं आहे, 16 दिवस होऊन गेले. 16 दिवसानंतरही जयेश घरत त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही किंवा काय झालं हे सुद्धा कळत नाहीये. ही दुर्दैवाची बाब आहे. अशा पद्धतीने 16 दिवस झाले, जर 16 दिवसानंतर न्याय मिळत नसेल तर MSEBचं 16वा घालावं लागेल. त्यासाठी ही आंदोलन समिती स्थापन झाली आहे आणि ही आंदोलन समिती सर्वपक्षीय, याच्यात कुठल्याही स्वरूपाचं राजकारण नाहीये. सर्वांनी यात सहभाग घ्यावा अशी मी या माध्यमातून विनंती करतोय. सर्वच राजकीय पक्षांना, सामाजिक संघटना असतील त्यांना विनंती करतोय. मी एक शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वास मंडळाचा कार्यवाह आहे, माजी उपसभापती तालुक्याचा. मी या माध्यमातून अर्नाळा करत नाही तर अर्नाळा परिसरातील आणि वसई तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनम्रपणे आवाहन करतोय की या आमच्या आंदोलन समितीला आपला हातभार लागू दे, आपली साथ लागू दे. आणि 16 दिवस आज झालेत. आणखीन 16 दिवसात जो आम्हाला न्याय हवा आहे जयेशसाठी, फॉर एक्झाम्पल जयेशच्या कुटुंबातील 2 व्यक्तींना कायमस्वरूपी नोकरी MSEBने द्यायलाच पाहिजे. 1 कोटीच्या आसपास नुकसान भरपाई आमच्या जयेशच्या कुटुंबाला मिळालीच पाहिजे. कारण त्याचं कुटुंब आज उघड्यावर पडले. त्याच्या आईचं ते एक ऍसिड होतं. एका आईला माहिती आहे जेव्हा एक मूल वाढतं, आज 28-27 वर्ष होते, कसं वाढलं जातं आणि त्या मुलाकडनं काय अपेक्षा असतात, त्या अपेक्षा भंग झाल्या तिचा. त्या भरून लाखात किंवा कोटीत भरून निघणाऱ्या नाहीयेत. तर केवळ आसरा तर आईल त्या आईला बिचाराला, तर ते व्हायला पाहिजे. आणि जे संबंधित अधिकारी असतील, मग तो ठेकेदार असू दे, जई असू दे, DE असू दे, एक्झिक्युटिव्ह असू दे, एनी जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. जे काय पोलिसांनी मग अशी वकील मॅडम सांगितलं की काय जबाब लिहून घेतलं, काय स्टेटमेंट लिहून घेतला, त्याबाबतीत आमचे 2 ऍडव्होकेट आहेत आंदोलन समितीत, ते त्या प्रकारे जातीलच. परंतु आपल्या माध्यमातून मी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्याच नेते मंडळींना विनंती करतोय, विनंतीपूर्वक सांगतोय की या आंदोलन समितीत आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जयेश घरत आणि त्याचं कुटुंब पर्यायाने जी मानव धर्म आहे, मानव जात आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. आज अधिकारी वर्ग ज्या प्रकारे प्रेझेंट होत आहेत समाजाला, वसईतली ही काय पहिलीच घटना नाही. अगोदर एव्हर्शन सिटीला घटना झाली, देवतोलला घटना झाली, त्याच्या अगोदर अर्नाळ्यात घटना झाली. ह्या घटना वारंवार होतात. म्हातारी मलाचं दुःख आहे, पण काळ सोकावत चाललाय. तो काळ कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यासाठीची आंदोलन समिती आहे. जयेश घरत त्याला न्याय मिळालाच पाहिजे. त्या निमित्तानं संपूर्ण जे पीडित आहेत त्याला न्याय मिळाला पाहिजे. कुठेतरी यंत्रणा जागी झाली पाहिजे. त्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. यहाँ पर संपूर्ण आंदोलन समिति के लोग हैं, उन सभी का एक ही बात कहना है कि निश्चित रूप से जयेश किसी प्रकार से न्याय मिलना चाहिए. अब देखना ये होगा कि आने वाले अगले रविवार से पहले और उसके आसपास क्या कुछ होता है. जयेश घरत की लड़ाई आखिर कहां तक पहुंचती है और परिवार को न्याय कब तक मिलता है.